नमस्कार. तर आज आपण अगदी चमचमीत भेंडीची भाजी करणार आहोत. भेंडीची भाजी म्हटलं की मुलांचा आवडीचा बेत असतो. म्हणूनच आपण ही डब्यासाठी किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही भेंडीची भाजी अवश्य करू शकता. ही भेंडीची भाजी करत असताना काही चुका टाळायच्या असतात. त्यामुळे भेंडी आपली अजिबात चिकट होत नाही, चिवट होत नाही किंवा एकाच ठिकाणी तिचा गोळा तयार होत नाही आणि खायला ती अगदी सुटसुटीत लागतो. तर अशाच प्रकारे आज आपण ही भेंडीची भाजी करत असताना मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. चला तर मग लगेचच भेंडीची भाजी करायला घेऊया. तर त्यासाठी इथं मी 500 ग्रॅम भेंडी घेतली, 2 बारीक चिरलेले कांदे, कढीपत्ता, हिरवी मिरची, सुकी मिरची आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो. लगेचच भाजी करायला घेऊया. एका मोठ्या पसरट कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 वाटी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की लगेचच जिरं, मोहरी आणि मी जे सांगितले जिन्नस कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल सुकी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा, हे सर्व जिन्नस तेलामध्ये अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. अगदी सोनेरी कलर येईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे. पूर्णपणे मिरची, कांदा परतल्यामुळे मिरचीचा अगदी तेलामध्ये छान फ्लेवर उतरेल आणि भेंडीची भाजी खायला मस्त अशी चमचमीत लागेल. तर लगेचच आपण जी कट केलेली भेंडी आहे ती घालूया. आता इथे भेंडी कट करत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिला कट करू शकता. तर इथं मी भेंडी कट करायच्या आधी जवळपास अर्धा तासाच्या आधी भेंडी स्वच्छ धुतली. तिला एखाद्या कोरड्या कापडाने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि नंतरच भेंडीला कट करायचं आहे. त्यामुळे भेंडी आपली अजिबात चिकट होत नाही किंवा तिचा चिकटपणा अगदी कमी होतो. आता आपण जेव्हा भेंडी तेलामध्ये भाजतो तेव्हा अगदी कढई पसरट घ्यायची आणि गॅस पूर्णपणे मोठा करायचा. जोपर्यंत भेंडीचा चिकटपणा हा पूर्णपणे मरत नाही किंवा पूर्णपणे तो चिकटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला भेंडी भाजायची आहे. अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत किंवा अगदी छान भेंडीला हलका कलर बदलेपर्यंत आपल्याला भेंडी मीडियम ते हाय आचेवर भाजायचं आहे आणि मध्यंतरी भेंडीला छान ढवळत राहायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. नंतर इथं भेंडी जवळपास आपले 80% भाजण्यामध्ये शिजला जातो आणि नंतर यामध्ये मी काही आपले बेसिक मसाले घालणार आहे. तर त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 2 ते 3 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलं. सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला. आता आपल्याला पुन्हा ही भेंडी छान परतून घ्यायचं आहे. जेव्हा पण भेंडीची भाजी तुम्ही करत असाल त्यावेळेला अगदी अशा प्रकारे एखादा सराटा किंवा अगदी पसरट असा तुम्हाला चम्मच घ्यायचा आहे. जेणेकरून भेंडी ही घाटायला सोयीस्कर होईल आणि भेंडी अगदी ज्याप्रमाणे मी घाटत आहे त्याचप्रमाणे आपल्याला भेंडी ही ढवळायची आहे. अजिबात एकाच ठिकाणी जर भेंडीला तुम्ही खूप जास्त मोठ्याने जर तिला ढवळलं किंवा घातलं तर ती खूप अशी तुटण्याची भीती असतो. नंतर आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला भेंडी वाफवून घ्यायचं आहे. तशी भेंडी शिजवत असताना झाकायची अजिबात नसतो. त्यामुळे भेंडीला चिकटपणा येतो किंवा ती ओलसर होतो. तर अशा प्रकारे अगदी 1 ते 2 मिनटं मी भेंडी अगदी थोडी स्मूथ होण्यासाठी 2 मिनटं ताट झाकून ठेवला आणि लगेचच पुन्हा भेंडी छान परतून घेतली. आता इथं तुम्ही बघू शकता भेंडी अगदी मस्त परतल्यानंतर अगदी भेंडी पुन्हा छान अशाच प्रकारे ढवळायची आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे, एखादा पसरट चम्मच किंवा सराटा घेऊनच तुम्ही ही भेंडीची भाजी अशा प्रकारे आपल्याला घाटायची आहे. जेणेकरून भेंडी अजिबात चुरा होणार नाही किंवा ती एकाच ठिकाणी तिचा गोळा तयार होणार नाही आणि पसरट कढई घेतल्यामुळे आपली भेंडीची भाजी अगदी मस्त अशी सुटसुटीत तयार होतो. तर लगेचच आपली इथं भेंडीची भाजी तयार झालेली आहे. जेव्हा आपण भेंडी भाजतो त्याच वेळेला आपली 80% भेंडी शिजल्या जातो. लगेचच बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि इथं आपली अगदी मस्त सुटसुटीत, अगदी सळसळीत, अजिबात चिकट न झालेली भेंडीची भाजी तयार आहे. तर तुम्ही बघू शकता भेंडीची भाजीचा अजिबात चिकट नाही आहे. अगदी मस्त अशी सळसळीत आणि सुटसुटीत तयार झाली आहे. तर आपल्याला सर्वात शेवटीमध्ये अगदी अशा प्रकारे
ताट ठेवायचं आहे. पूर्णपणे जर तुम्ही ताट झाकून घेतलं तर त्याच्यामधलं ओलावा किंवा त्याच्यामधली वाफ हा पाण्याचं रूपांतर करेल आणि तो भेंडीमध्ये पाणी सांडेल. तर अशा प्रकारे आपली इथं मस्त अशी चमचमीत, अजिबात चिकट न होणारी, डब्यासाठी अगदी परफेक्ट किंवा जेवणासाठी ही भेंडीची भाजी तयार आहे. तर ही भेंडीची भाजी तुम्ही डब्यासाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. तर अशी ही अगदी झटपट तयार होणारी भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची भेंडीची भाजी करण्याची पद्धत काय आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.